ओम शांती शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती प्रदान करो. हे आपण ए बी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय दिले. आणि आता मॅचकडे आपण या ठिकाणी वळतोय. टॉस हरल्यानंतर अर्नाळा संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रशांत गरत व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळतायत. पालघर जिल्ह्याचं नाव ज्या खेळाडूंना भरपूर पुढे घेऊन गेले आहेत ते प्रशांत. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला विनायक बघायला मिळत आहेत. एक अप्रतिम असे खेळाडू आहेत विनायक. जबरदस्त क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. तेच दोन दिग्गज खेळाडू इथे ओपनिंग पेअरच्या रूपाने दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी ट्रॅकवर विनीत मिस्टर विनीत पाटील. देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅचकडे. विनीत संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पुलटॉस आहे. आणि प्रशांत गरत त्याचा क्लास त्याची गुणवत्ता व्हेरी फर्स्ट बॉल वरती इंटेंट क्लिअर करत ठोकलाय या ठिकाणी डाऊन द ग्राउंडचा एक भव्य षटकार. कमॉन नयन पाटील. थँक्यू. विनी त्यांचा फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र प्रशांत गरजचं ट्रेडमार्क. आक्रमक बॅटर आहेत. आक्रमकता हे ओळख आहे या फलंदाजाची. ओ यावेळेला फुलटॉस होता. थोडंसं पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. विनीत संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. समोर जरी माझ्या व्यावसायिक खेळाडू असला तरी माझ्याकडे जो माझा नॅचरल टर्न आहे, माझी जी स्ट्रेंथ आहे, माझी जी एक्युरेसी आहे, माझा जो रिदम आहे त्याला मी कायम ठेवेन. हा मात्र विश्वास विनीत दाखवत आहेत. आणि षटकारानंतर डॉट बॉल हाताळताना बघायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेला खूप चांगला पुल केलाय. फोर्स केलाय चेंडूला. जातोय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं. आणखीन एक दर्जेदार प्रशांत गरजच्या बॅटमधनं येतो एबी षटकार. हो यावेळेला थोडंसं शेअर करण्याचा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. टीम सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 13 वरती बघायला मिळते. 9 सेकंड कडनं स्ट्राईक वरती येताना विनायक. नक्कीच एक ऑफिशियल कॉल आम्ही देतोय. पवनसुत नवलीच्या विपक्ष प्रसाद वॉरियर्स नानिवली इथे आला असाल आपण रिपोर्टिंग करा. कंपल्सरी टॉस असणारा इनिंग ब्रेकमध्ये. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारा आपल्याला विनायक भोईर. ओ खोदून काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे विनायक भोईर. इथे मात्र बाद होताना चांगलं मोमेंटम आता गोलंदाज विनीतनं आपल्या बाजूने फिरवलंय. लेफ्ट हँड डेंजरस बॅट्समन म्हणून विनायक भोईरची ओळख आहे. परंतु इथे मात्र त्यांना खूप लवकर डगआउटकडे पाठवलंय. विनायक आउट गॉन. विघ्नेश न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विनीतला एक सफलता मिळते. ब्रेक थ्रू मिळतोय. एका बाजूने खूप आक्रमकता बघायला मिळाली होती. 2 भव्य षटकार आणि त्यानंतर विनीतचा एक अप्रतिम चेंडू आणि विनायक भोईरला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. एकंदरीत जर आपण पहिल्या 4 चेंडूकडे वळलोय, धावसंख्या होती ती 13 आणि एक
5 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. अंतिम चेंडू विघ्नेश साखलतोडे आपल्याला बघायला मिळत आहेत. इलेक्ट्रिशियन त्वरित आपण मुख्य मंचाकडे या. गुड बॉल पडल्यानंतर हलकासा टॉस झालाय. चेंडू बॅटला ड्रिल केलं होतं विघ्नेशनं. डॉट बॉल षटकाची झाले समाप्ती आणि स्कोर कार्डवरती धावा बघायला मिळत आहेत. 13 पहिलं षटक संपलंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना अर्नाळा संघ 1 गडी बाद. 13 धावा स्कोर कार्डवर. तवसंख्या 13 वर पोहोचले. न्यूमान गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. हर्षद दाखल झालाय. एकंदरीत गुड 11 बैतरणा बॉईज संघाच्या संघनायकाने म्हटलंय स्कोर या ठिकाणी होतोय 80 पर्यंत थांबवण्याचा गेम प्लॅनिंग असणार आहे. आमच्याकडे डीप बॅटिंग लाईन आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. तर आम्ही त्या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, शर्थीचा प्रयत्न करू असं मात्र संघनायकाने म्हटलंय. हर्षदला मात्र पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये बोलवलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक भरपूर महत्त्वाचं असणार आहे. समोर प्रशांत गरज सारखा एक आक्रमक बॅटर आहे. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. नॉन सायकिंगकडे डायरेक्ट थ्रो झालाय. एक धाव कंप्लीट होते परंतु पंच हा चेंडू आपण बघतायत वॉर रूम मध्ये पाठवला गेलाय. चेक केलं जाईल या ठिकाणी काय घडलंय. तिथे डायरेक्ट हिट झालाय परंतु प्रशांत आपले स्वगृही परतलेत की नाही हा जो प्रश्न पंचांच्या मनामध्ये होता त्याचं उत्तर आता मिळणार आहे. थर्ड अंपायर आमचे चेक करतायत की प्रशांत हिट झाला तेव्हा नक्की कुठे होते. मी म्हटलं जातं डायरेक्ट हिट सेफ झोनमध्ये आहेत, नॉट आउट. संख्या नान्युली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचे आम्ही स्वागत करतोय, वेलकम करतोय. तवसंख्या 14 वरती पोहोचलोय. पुढील चेंडू हर्षद घेऊन विना आता आपल्याला विघ्नेश साखलतोडे बघायला मिळतात. मागच्या AB ट्रॉफीचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. मिस टाइम शॉट, यस नो टेकन. आणि इथे विघ्नेश सुद्धा 0 वरती बाद होताना आपण बघतायत. एका बाजूने प्रशांतला कुठलाही खेळाडू साथ देत नाहीयेत. मागच्या वर्षी आपण AB ट्रॉफी बघितली, पर्व 4थं मॅन ऑफ द सिरीजचा सन्मान ज्याने स्वीकारला होता. मॅन ऑफ द सिरीज मिळाल्यानंतर ती सिरीज त्याने एका गरजू उदयाना नक्कीच जे आजारी होते त्यांच्या नक्कीच त्याचे मॅन ऑफ द सिरीज उदय बोलिया हा जो लहान मुलगा होता आजारी होता त्याच्यासाठी त्यातून मिळणारे पैसे त्यांच्यासाठी त्यांनी खर्च केले होते. एक मोठ्या मनाचा माणूस म्हणून विघ्नेशला त्यावेळेला सर्वांनी पसंती दिली होती. आज मात्र पहिल्या मॅचमध्ये ते आपलं खातं खोलू शकलेले नाही आहेत आणि माघारी परतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कारण निजाईचा फॉर्म्स खूप चांगला फॉर्ममध्ये आहेत आणि प्रशांतने सांगितलं की लेफ्ट हँड बॅटरला आपण पाठवा यावेळेला आणि तसंच केलंय. करणला मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपण बघतोय. करण निजाई डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. स्कोर सेव्ह ऑन आहे 14 वरती 2. ज्या वेळेला अर्नाळा संघ संकटामध्ये असतो त्या वेळेला करण निजाईचा रोल मोठा असतो आणि अशा अनेक मॅचेस या फलंदाजानं अर्नाळा संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याची मोठी भूमिका त्यांनी पार पाडले. हो, गुडघ्यावरती बॅलन्स बनवून आपण बघतायत. थोडासा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. हर्षदची जी गोलंदाजी राहिले अर्नाळा संघाच्या दिशेने थोडंसं संकट ओढवले असं म्हणायला हरकत नाही आहे. विनायक स्वस्तात बाद झाले, विघ्नेश स्वस्तात बाद झाले.
एका बाजूने मात्र प्रशांत गरज चांगली बॅटिंग करतायत, परंतु त्याला साथ हवी आहे, स्ट्राईक रोटेट हवं आहे, ते मात्र हर्षद करू देत नाही. कसी बी गेंदबाजी ज्याला म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे. टॅप करतायत मिडॉनला, वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉर्ट मिडॉनमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल, सिंगल कंप्लीट होते आणि 15 धाबा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी हर्षदनं केले. एकंदरीत 4 चेंडू 5 चेंडू हाताळलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी हर्षदनं मात्र आज प्रभावित केले. वैतरणा बॉईज या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघतोय त्यांना. खूप चांगला आउटड्राईव्ह बघायला मिळतोय, चेंडू जातोय सरळ, सिंगल रन कंप्लीट होईल. दुसऱ्या धावासाठी कॉल चांगला आहे, कारण प्रशांतला माहीत आहे स्ट्राईक माझ्याकडे राहणार आहे. रिक्स थोडीशी होऊ शकली असती. 2 चांगले फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. या जोडीवरती बरंच काही अर्नाळा संघाचा अवलंबून आहे. 2 षटकं परिपूर्ण होतात, 8च्या सरासरीने 16 झाल्यात. याच पद्धतीने धावा आल्या, प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 40 बघायला मिळू शकतो. पुढील चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंचांचा कॉल आहे, नो बॉल. क्रिसच्या बाहेर चेंडू रिलीज केला गेलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाते, 17 वरती पोहोचलंय आणि येणाऱ्या चेंडूवरती प्रशांतसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, फ्री हिट. ओ खूप चांगला शॉट सिलेक्शन, स्लॉट मध्ये होता, हलकासा ऑप्शनच्या बाहेर होता. प्रॉपर यावेळेला मिडल ऑफ द बॅट खेळल्यात आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रशांतने षटकार मारलाय. कुठेतरी पहिलं ओव्हर आपण बघितलं, विनीत आले होते, यावेळेला थोडंसं परिवर्तन बघायला मिळालं. गोलंदाज थोडंसं परिवर्तन केलं, नवीन गोलंदाज सौरभ आले आणि सौरभने पहिला चेंडू एक्स्ट्रा हाताळला, त्यानंतर षटकार आलाय. जमेची बाजू या ठिकाणी अर्नाळा संघाचे फलंदाज बाद होताना एका बाजूने प्रशांत घरत एक विस्फोटक नॉक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पुढील चेंडू मिस टाइम शॉट, बॉल हवेमध्ये आहे, यस नो. आणि प्रशांतचा झेल सोडलाय की मॅच सोडलाय हे मात्र बघावं लागणार आहे. साधा सोपा झेल इथे धरतीला दान केलाय. धावसंख्या पोहोचले 25 वरती. धावसंख्या 25 वर स्थिरावलेली आहे. या दरम्यान आपण बघतायत या स्पर्धेचे संस्थापक सन्माननीय अजयजी भोईर साहेबांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झालंय. त्यांचं पण करूया हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. पुनश्च मिस टाइम शॉट आणि इथे चुकी नाही आहे. प्रशांतला एक जीवनदान मिळालं होतं, परंतु चांगल्या इनिंगमध्ये ते कन्वर्ट करता आलं नाही. तिसरा मोहरा अर्नाळा संघाचा या ठिकाणी गारद होताना आपण बघतायत. फलंदाज आउट. न्यूमॅन जागृत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. थोडंसं आता चिंता वाढले अर्नाळा संघाची.
कारण प्रशांत बाद झालेले आहेत 25 वरती 3 आणि एकंदरीत 15 चेंडूंचा खेळ संपलाय. इथून करण निजाईचा एक रोल मोठा राहणार आहे. 10 चेंडू 23 धाबांची सुंदर खेळी साकारत मात्र प्रशांत मागे परतलाय आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जागृत दाखल झालेला आहे. इथून प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 50 बघायला मिळू शकतो. पुढील चेंडू, ओहो चांगला चेंडू हाताळताय सौरभ. एक धाव कंप्लीट झाले. 26 धावा. थोडीशी फ्लाईट दिली, लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले. हलकासा लेग ब्रेक इथे बघायला मिळालाय. सौरभ चांगली गोलंदाजी हाताळतायत, फिंगर रोल करतायत, बोटातील जादू दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि थोडासा खडतर प्रवास आता अर्नाळा संघाचा स्टार्ट झालाय. 3 मोहरे ज्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे मॅच इनिंग खेळण्याची, मॅच विनिंग खेळण्याची, मॅच गेम चेंजर इनिंग खेळण्याची, असे तिन्ही भरोशाचे फलंदाज. एका बाजूने आपण विघ्नेश साखलतोडे 2025चा मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी, त्याच्यानंतर प्रशांत आणि आता विनायक भोईरी सारखे 3 मोहरे गारज झालेले आहेत. एका बाजूने वैतरणा बॉईजचा हा एक खऱ्या अर्थाने एक मोठी अचिव्हमेंट आहे, परंतु या अचिव्हमेंटला विजयामध्ये परिवर्तन करताना जो आर्किस्ट्रेट परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे किंवा जे मोमेंटम तुम्हाला मिळालं आहे ते कसं कॅरी करणार, यासाठी भरपूर काही महत्त्वाचे आहेत उपाययोजना, चांगलं प्लॅनिंग. कारण निजाई आहेत. पुढील चेंडू, चांगला गोलंदाजी बघायला मिळते. ह्यावेळेला थोडंसं पायावरती गुडघ्यावरती बॅलन्स बनवला, मिड विकेटला अलॉंग विथ द कार्पेट खेळलेले आहेत आणि एक चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 30 वर स्थिरावलेली आहे. गोलंदाजाकडे वेरिएशन परफेक्ट आहे. पहिल्या चेंडू त्याने थोडासा फ्लाईट दिला होता, इथे त्याने रीड केलं की लेफ्ट हँड बॅटर आहेत, तो थोडासा फास्ट चेंडू हाताळला गेलाय. एकंदरीत सौरभची मी प्रशंसा करेन. व्हेरिएशन त्याच्याकडे, कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे, कुठल्या फलंदाजाला कसा चेंडू टाकावा याचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे, परंतु जे फिल्डर आहेत त्यांची साथ त्यांना मिळत नाही आहे. 30 झालेले आहेत. करणच्या बॅटमधनं चौकार आलाय. पुढील चेंडू आणि इथे आपण बघतायत लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. करण सुद्धा या ठिकाणी माघारी परतताना बघायला मिळत आहे. चौथा धक्का. फ्रंटलाईन बॅटिंग पूर्णतः डगआउट मध्ये येऊन बसलंय. चिंता थोडीशी सतावताना अर्नाळा संघाला बघायला मिळते. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 10च्या सरासरीने बनताय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा ऑन बोर्ड. थँक्यू. 4 मिनिटाचा वेळ असणार आपल्यासाठी. हे षटक हाताळण्यासाठी विनंती असणार आहे. जिग्नेश न्यूमान एका बाजूने आपण जागृतला बघतोय. 10च्या सरासरीने 30 झालेले आहेत. इथून मात्र इंटेंट क्लिअर केला जाईल का? डेथ ओव्हरमध्ये अर्नाळा संघ 25 ते 30 धावा 2 षटकामध्ये बनवतील का, एक प्रश्नचिन्ह आहे. कारण गोलंदाजांना त्यांची मानसिकता खंबीर करायची असेल, जर ते धावा डिफेन्स करायचे आहेत तर अर्नाळा संघाला धावा हव्या आहेत. परंतु जर वैतरणा बॉईज संघानं जी लेंथ लाईन अजूनपर्यंत मेंटेन केलं आहे तशी जर राहिली, प्रवास खडतर राहणार आहे अर्नाळा संघाचा. ओ गुड बॉल असं म्हणायला हरकत नाही. डॉट बॉल आलाय. गोलंदाज आपण बघतायत हर्षद, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि एक ऊर्जेचा जो स्रोत आहे तो निर्माण केला होता पॉझिटिव्ह, तोच खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. फुलटॉस आहे. टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाहीये, परंतु चेंडू अपीच केल्यानंतर थोडासा उडतोय सीमारेषेच्या बाहेर, हलकासा बाउन्स झाला आणि त्याचा फायदा मिळतोय. 34 धावा ऑनबोर्ड बघायला मिळत आहेत. जागृतच्या बॅटमधनं 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 मध्ये कमीत कमीत 20-22. कारण वैतरणा बॉईज संघाच्या संघनायकाने म्हटलं होतं 75-80 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे त्यांच्याकडे बॅटिंग लाईन परफेक्ट आहे, डीप बॅटिंग लाईन आहे आणि त्यांच्यासमोर 60 पर्यंत तरी पोहोचणं गरजेचं आहे. अर्नाळा संघाला जर चांगली टफ फाईट या मॅचमध्ये हवी आहे तर मात्र इथे संघर्ष करावा लागणार. आयसाईड थोडीशी डळमळी झाली होती. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम शॉट बघायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होतील का? तर नक्कीच 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 36 वरती पोहोचते.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रशांतला साथ कुठल्याही फलंदाजाची मिळालेली नाही आहे. इथून मात्र जागृत आणि जिग्नेश यांच्या जोडीकडे पूर्णतः लक्ष वेधलं गेले. चांगली बॅटिंग महत्वाची आहे. तर एका बाजूने हर्षदनं जो क्लास दाखवलाय, एकंदरीत 9 चेंडू हाताळताना 1 विकेट आणि 9 धावा. या विकेटवरती अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी करताना हर्षद बघायला मिळत आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह केल्या आपण बघतायत. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय डाऊन द ग्राउंड चेंडूला फील्ड करणं, थ्रो करतोय. तदवर एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 37 धावा, 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. आज प्रथमतः वैतरणा बॉयज AB ट्रॉफी खेळतायत, परंतु त्यांची गुणवत्ता सर्व यंगस्टर खेळाडू आहेत आणि 100% एफर्ट या स्पर्धेसाठी, या मॅचसाठी ते लावतायत. एक जमेची बाजू आहे गुड्डू 11 वैतरणा बॉयज संघाची. पुढील चेंडू पोल्टो असा आहे आणि फुल टोल वसूल केलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. जिग्नेशच्या बॅटमधनं येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा एक स्टनिंग सिक्सर. त्रेचाळीसावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओहो, गुड शॉट. थोडेसे डान्सिंग ग्राउंड विकेट आले आणि त्यानंतर पूर्ण फोर्स लावलाय आणि फुल केलाय चेंडूला. एकता पाटील पडा स्थानला या ठिकाणी अभिवादन करताना जिग्नेशच्या बॅटमधनं आलाय एअर स्ट्राईकचा आणखीन एक भव्य षटकार. थँक्यू. 49. टायमिंग मात्र बरोबर झालं इथे. 49 झालेले आहेत आणि योग्य वेळी जिग्नेश खऱ्या अर्थाने 4 झालाय. गरज असताना काउंटर अटॅक बघायला मिळाला. एअर स्ट्राईक तो करतोय, पूर्णतः रिचची पॉवर जनरेट करतोय, पुलला सक्सेसफुल बनवतोय आणि थोडंसं वैतरणा बॉयजकडे टेन्शन कन्वर्ट करतोय. 49 झालेले आहेत. 12-13 धावाल्या. अबव 6ची टार्गेट राहिला. मॅचला मजा येईल. अंतिम षटक घेऊन गोलंदाज येत आहेत. भाविक न्यूमान भाविक येत आहेत. एका बाजूने आपण जागृतला बघतोय, दुसऱ्या बाजूने जिग्नेश आहेत. 2 मध्ये 12, 5 मध्ये 7 करून जागृत खेळत आहेत. 49 झालेले आहेत. 13, 14, 15 धावाचा प्लॅनिंग असणार आहे. अबव 6चं टार्गेट खूप चांगलं बघायला मिळेल. पवनसुत नवली, जर आपण आला असाल तर टॉससाठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. खूप चांगला चेंडू आहे. लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 50 धावा. टीमची हाफ सेंचुरी स्कोर कार्डवरती बघायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप. चला, पवनसुत नवली संघ फॉर्म घेऊन जा, फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा. नानिवली संघ प्रसाद वॉरियर्स या ठिकाणी दाखल झालाय. खूप चांगली बॅटिंग जिग्नेशनं केले. 2 चेंडू 12 धावा. विस्फोटक आक्रमक पारी त्यांनी स्टार्ट केले आणि गरज असताना तो 4 झाला. एक जमेची बाजू आहे. भाविकच्या अगेन्स्ट मात्र जिग्नेशचा इंटेंट काय असणार आहे तोही बघावं लागणार आहे. पोल्टा चेंडू सलगचा 3रा 3 रो. एक्सिलेंट, सुपर, काबिले तारीफ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग जिग्नेश करताय. 3 चेंडू 18 धावांची गेम चेंजर इनिंग बघायला मिळते. खूप चांगली बॅटिंग आहे. योग्य वेळी चार्ज होताना आपल्या संघाचं मनोबल वाढवणारी ही इनिंग आहे. भाविक तयार होताना कमबॅकिंग करतील का, एक प्रश्नचिन्ह आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅटला ड्रिल केलं होतं, इथे डॉट बॉल आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. अब तक 56 रन स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू कमबॅकिंग करावी लागणार आहे. इथून मात्र भाविक यांना डेथ ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने भाविक दाखल झालाय जिग्नेशच्या समोर
आणि ते हलकासा ड्राईव्ह बघायला मिळतोय मिड विकेटला अलॉंग विथ द कार्पेट सिंगल कंप्लीट झाले स्ट्राईक घेण्यासाठी जात आहेत आणि काय घडलंय क्लेवर एस टी रक्षक आहेत खूप चांगलं आणि 57 धावा जिग्नेशला जावं लागतंय बॅक टू द डग आउट आउट. थँक यू हर्षद न्यूमान 2 गो. व्यावसायिक क्रिकेट खेळताना अनेक मॅचेस आपण खेळतात परंतु चुका ह्या तुम्हाला वारंवार तुम्ही करताना दिसत आहेत. च्या फलंदाजाला स्ट्राईक हवी होती तो मात्र डगआउटकडे गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले 57 वरती 5. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे 2-2. पवनसुत नवली टॉससाठी आपण यायचं आहे. पुढील चेंडू गुड शॉट. जरी जिग्नेश गेले तरी आम्ही इथे आहोत हे हर्षद सांगताना आलेल्या षटकार मारतायत. धावसंख्या 63 वरती पोहोचते. तसं मी पहिला सांगितलं होतं की अबोव 60चं टार्गेट एक चांगली मॅच होईल. आता भाविकला मात्र शेवटचा चेंडू चांगला टाकायचा आहे आणि तो जर चांगला टाकला तर जी मॅच आहे ना आणखीन चांगल्या इंटरेस्टिंग झोनकडे जाईल. तिथे मात्र तुम्हाला प्रत्येक जर्रे जर्रे पर खूप टॉप क्लास एंटरटेनमेंट बघायला मिळू शकतं. हाफ ट्रॅकर चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. अंतिम चेंडू असणार आहे आणि धावसंख्या स्थिरावले 63 वरती. पुनश्च मी पवनसुत नवली संघाच्या संघनायकाने विनंती करतोय आपण टॉससाठी या. प्रसाद वॉरियर्स नानिवली संघ या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अंतिम चेंडू ओहो हाफ ट्रॅकर चुकीचा चेंडू आणि त्याच्यावरती आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचले ती 69. 70 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. याच दरम्यान संदीपजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय त्यांचंही करूया आपण वेलकम. हेमंतजी पाटील सरांचं शुभागमन झालंय त्यांचंही करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षलजी गरज साहेबांचं शुभागमन झालंय त्यांचे आपण वेलकम करतोय. माननीय नथुराम गरज साहेबांचं शुभागमन झालंय त्यांचे आपण करतोय वेलकम. संदीपजी भोईर आहेत त्यांचंही करूया आपण वेलकम. आणि सेकंड इनिंगकडे आपण वळतोय. चला पवनसुत नवली संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. राजकिरण वर्मा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रसाद 11 प्रसाद वॉरियर्स नानिवली संघनायक टॉस साठी आपण या. नानिवली संघाचे संघनायक त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. चला नानिवली संघनायक थोडस फास्ट या. नानिवली संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण या ठिकाणी करतोय. राजकिरण वर्मा साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूने पवनसुत नवली आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रसाद वॉरियर्स नानिवली संघ आपल्याला बघायला मिळतोय. आजची 5वी रजनी आणि एक महत्वाची मॅचचा टॉस माननीय राजकिरण वर्मा साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. सामना 5 षटकांचा असणार आहे याची आपण नोंद घ्या. 2 षटक पॉवर प्ले. हेड इन टेल आहे. चॉईस देऊन टाक. चॉईस द्यायचे.
राजकिरण वर्मा साहेब या ठिकाणी चॉईस देतील आणि प्रसाद वॉरियर्स नानिवली संघाचा कॉल आहे. हेड इज अ कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकला या ठिकाणी पवनसुत नवली. पवनसुत नवली संघ टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही पहिले फलंदाजी करू. त्याचं कारण ऐकायला आम्हाला आवडेल. आता पहिले चेस करताना आमच्याकडून झाले नाही तर आता आम्ही पहिले फलंदाजी घेऊ. कसं वाटते 5व्या पर्वामध्ये तुम्ही AB ट्रॉफीमध्ये दाखल झालात, कसं वाटते? खूप चांगलं वाटते आणि लाईट पण खूप चांगलं आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. असं बेस्ट ऑफ लक. आपण टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच केली, टॉस जिंकलो असतो तर. आता आपल्याला फिल्डिंग आलेली आहे. तुम्ही प्रथमच या ठिकाणी दाखल झाल्यात. कसं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर? आयोजन तर खूपच भारी आहे आणि एवढी मोठी टुर्नामेंट आम्ही फर्स्ट टाइम खेळतोय. छान वाटतंय, आतुरता आहे खेळण्याची एवढी मोठी टुर्नामेंट. असं बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय पवनसुत नवली संघाने घेतले प्रथमतः शतरक्षण, बॅटिंग घेतले सॉरी. नानिवली संघाला शतरक्षणासाठी प्राचारण केले. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया प्रमोदजी यांना. सेकंड हाफमध्ये टार्गेट ठेवले 70-70चा. थँक्यू व्हेरी मच. अजित पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. AB ग्रुप ट्रॉफी सध्या आपण पाहतायत प्रिन्स मूवीज या चॅनेलवर. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने सहर्ष सुस्वागतम. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत प्रत्येक स्टँड्समध्ये. या सर्वांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा यंदाच्या 5व्या पर्वामध्ये येऊन राहिले आणि पहिला सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या 5व्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 70 धावांचं लक्ष्य. पहिल्यांदा विनायक भोईर, एक रणजीपटू, अतिशय चांगलं क्रिकेट यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये असलेल्या खेळाडूला मात्र लवकरात लवकर माघारी परतावं लागलं. प्रशांत घरतने बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत असताना त्याने 21 धावा 8 बॉलमध्ये कुठल्या. त्यानंतर विघ्नेश 0वर बाद झाला. त्यानंतर करण आपण पाहिलं तर आज थोडासा फ्लॉप ठरला. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. त्यानंतर आपण पाहिलं जागृतने बराच वेळ व्यतीत केला आणि 8 धावा त्याच्या मोस्ट इम्पॉर्टंट ठरल्या. जिग्नेशने चांगली बॅटिंग केली. 3 षटकार ते पाहायला मिळाले आणि त्यानंतर हर्षद मेहर सध्याच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू सुद्धा पाहायला मिळतो ज्याने 2 षटकार ऐन मोक्याच्या क्षणाला षटकार ठोकत प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवला आणि तब्बल आपण पाहिलं तर 69 धावा या फलकावर आणि 70 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 5 षटकं परंतु 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा तुम्हाला कालावधी दिला जाईल. पहिलाच बॉल बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला ग्रेट फिल्डिंग. सुजल पाटीलला सध्या आपण पाहतायत शॉट थर्ड मॅनमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना 1 रन मिळेल. वैभव आणि रोहित अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. वैभव 1 रन आल्यानंतर एका साईडला आपण पाहू शकताय थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल. रोहित आपल्या बॅटला चुंबन करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या बॅटवर हवं तसं प्रेम करत असणारा हा खेळाडू. एका साईडला विघ्नेश साखरतोडे येत आहेत. हर्षद मेहर यंदाचा हंगाम पाहता फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. घेवलीच्या मैदानात डे फॉर्मॅटमध्ये काल सुद्धा त्याने चमक दाखवली. सरळ बॅटचा वापर केलाय. टक्कन आवाज आलाय ऑन साईडला आउटफील्डच्या वरून. सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. वेलकम बाउंड्री. 4 रन. थँक्यू. काय एक्सप्रेशन यावेळेला दाखवलेत प्रिन्स मूवीजच्या कॅमेरामॅनने. अगदी मात्र यावेळेला परिपूर्ण झूम करत क्लोज कॅमेरा जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लुक आपण पाहतात त्या पद्धतीने प्रथमेश वाह यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत. वॉट अ कॅच. वाह एकदा जोरदार टाळ्या
विनायक भोईरसाठी येऊ द्या. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल कॅच. मानवाच्या अवाक्याच्या बाहेर हा झेल टिपला गेलाय. ज्या झेलला अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो, रोहितचा हा फटका यावेळेला फसला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर जीवाची आकांक्षा करत वन हँडने ए मेरे बायत का खेळ असं दर्शवलं विनूने. आणि सुरेख झेल टिपत असताना अर्नाळाचा ब्रँड काय झेल टिपला. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आजच्या दिवसातील अप्रतिम आणि सौंदर्यपूर्ण झेल पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच बाय विनायक भोईर, फलंदाज बाद. हे 5 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये हर्षदला अखेरकार विकेट मिळाली. सौरभ आल्या आल्या ह्या वेळेला आपला फुटवर्क दाखवत असताना स्विच हिट करण्याच्या प्रयत्नात होता. भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ बॉल प्रशांत घरच्या हातामध्ये निघून जातोय. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग गाजवली यंदाच्या हंगामामध्ये. 202 धावा प्रशांत घरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. स्ट्रीट टू स्टेडियम हे स्लोगन या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर त्याचा रिदम, त्याची लयबद्धता आणि सातत्य, मॅग्निफिसंट कन्सिस्टन्सी याला म्हणतात. एका साईडला हर्षदचं मी कौतुक करेन. गुड बॉलिंग. 5-1. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी गुड शॉट बाय सौरभ पाटील. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. काय ऍक्शन रिप्ले या वेळेला राऊंड द विकेटने आले. शॉट ऑफ लेन बॉल होता, फोर्स केलं होतं, खेचून मारला आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. 6 धावा. 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झालेत. अमर पाटील दर्शवतायत 5 बॉलचा खेळ झालाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता करण निजाई. एक फॅब्युलस प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी त्याने सुरुडी मारली होती परंतु बॉल पुढे पडला आणि 1 रन येत असताना सौरभ पाटील स्वतः स्ट्राईक एंडकडे येईल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. वैतरणा बॉईज या टीमची 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 मिनिटांचा कालावधी बरोबर तुम्ही घेतलेला आहे. 3 षटकं, अजून 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला असेल. कारण टाइम या खेळामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाची आहे. पहिल्या षटकाचा खेळ 12 रन झालेत. हर्षद मेहर पहिले 2 ते 3 बॉल व्यवस्थित हाताळले गेले होते. त्यानंतर 5व्या बॉलवर षटकार आला. सौरभ पाटीलच्या बॅटमधून जे प्रेशर होतं रिलीज केलं आणि एक चांगल्या फलंदाजाची हीच निशाणी असते. एक चांगल्या गोलंदाजाला जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचे होप्स ज्या असतात आणि सेल्फ कॉन्फिडन्स तो वाढताना पाहायला मिळतो आणि तेच केलं सौरभ पाटीलच्या बॅटमधून. विघ्नेश साकतोडे गत वर्षाचा आपण पाहिला तर गेल्या वर्षाचा आपण पाहिला तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार खेळाडू. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिडऑफमध्ये बॉल निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल. जिग्नेश किनी पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. काही एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून 5 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. प्रथमेश पाटील, मॅन फ्रॉम लाखिवली, भिवंडी तालुक्यातील एक लोकप्रिय असं चॅनल म्हणून ज्या चॅनलकडे पाहिलं जातं. 12 धावा एक गडी बाद. चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय परंतु इथे विनायक भोईर अगोदर संयम बाळगला, फेकी केली नाही, स्वतः आले आणि सौरभ पाटीलची ही कदाचित थोडीशी घाई, अंगलट जरूर आले. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन. ने सुद्धा वैतरणा विभागामध्ये गाजवलाय. भल्या भल्या मात्र संघानं सुद्धा या खेळाडूने पाणी पाजलेलं आहे. तो मला सामना अजून आठवतो. एकविरा नायगाव
वसईस अप्रतिम सामना रंगला गेला होता. विनीत पाटीलच्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12वर 2, 13 रन झाले. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला बॉल होता. यावेळेला विनायक भोईर पुन्हा एकदा पुढे सरसावेल. एक शांत स्वभावाचा खेळाडू नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर विनय नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं. एका साईडला प्रशांत गरज डाऊन दी अर्थ राहणारा खेळाडू, सध्याच्या घडीला आक्रमकतेचा सितारा आणि भरपूर मागणी या खेळाडूला सुद्धा आपण पाहतायत. विघ्नेश ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत मिस टायमिंग स्ट्रोक. जागृत मेहर पुढे सरसावेल. तत्पूर्वी त्या अगोदर फिल्डर पुढे सरसावले गेले होते. रोहित पाटीलला आपण पाहतायत. रन्स मितील 1 आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15वर जाऊन पोहोचले गेले. लो फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. क्या बात आहे रोहित. वैभवच्या बॅटमधून हा फटका येतोय. वैभव एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये लो फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला. वी फॅक्टर मध्ये एक खणखणीत सनसनाटी चौकार. 4 रन. वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकतायत. कॅमेऱ्यात बंदिस्त केलेत हे फटके पाहायला मिळत आहेत. हीच ताकद आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला खरंच प्रत्येकाला आवडत असेल. यावेळेला स्लोवर 1 चेंडू होता. थांबून बॉल आला. बॅटचं फेस अगोदरच क्लोज झालं होतं. मात्र इथून 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आणि मिनिटे घेतलेली आहेत ती बरोबर 2 षटकांसाठी. 9 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत तुम्ही जरूर घेतला गेलाय तर 2 षटकं अजून सुद्धा तुमच्याकडे 11 मिनिटांचा कालावधी आहे. AB ग्रुप ट्रॉफी 2026चं शानदार आणि बहारदार असं आयोजन. वेगवेगळे स्टँड्स पाहायला मिळतात. येतानाच प्रवेशद्वार आपण पाहू शकाल. खेळाडू कक्ष पाहायला मिळतो. त्यानंतर वेगवेगळ्या स्टँडची नावं ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आज मन मुराद आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे. या स्पर्धेची आतुरता नेहमीच प्रत्येक खेळाडूला असते. उद्याच्या दिवसात ऑल इंडिया ओपन हा फॉर्मॅट सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे अगदी मात्र आपण पाहू शकताय रोमहर्षक सामने. आणि आजच्या दिवसात चौथा जरी सामना असला टेंबिवलीचा तरी सुद्धा संघ या वेळेला तो पहिल्याच सामन्यामध्ये दाखल झालाय. तर टेंबिवली टीमचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रतीक पाटील अँड ऑल टीम आपलं सहर्ष स्वागत. करण निजाई सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. डावकुरे हाताने फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. विनीत 1 रन घेईल. वैभव असा खेळाडू आहे की प्रथमतः तो वेग येतो आणि त्यानंतर त्याचा नॅचरल खेळ दाखवतो. मग रॉकी ग्रुप चषकामध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला राहिला होता. तो रेसमध्ये होता 2 वर्षांच्या पलीकडे मोटरसायकलच्या, परंतु त्याला बीट केलं आणि ऑल इंडिया ओपनच्या टीमच्या खेळाडूने मात्र ती बाईक पटकावली. खोलवर चेंडू होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. करण निजाईची हीच खूबी आहे. जरी फलंदाजीमध्ये चमक दाखवली नाही परंतु आता गोलंदाजीमध्ये मला यावेळेला काहीतरी करण्याची उमेद आहे. 20 रन झालेत. 16 बॉल आहेत. 16 बॉलमध्ये विजयासाठी 50 रन. गुड्डू 11 वैतरणा बॉयज या टीमला विजयासाठी वैभव आणि विनीत काहीतरी सल्ले मसलत करत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला टप्पा पडल्यानंतर व्हाईट यॉर्करने आणि स्वतः मात्र विनीतला परतावं लागतंय की काय. यस, वैभवने सांगितलं की विनीत तुला सॅक्रिफाईस विकेट फेकावी लागेल की काय. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर करण निजाई बेल्स उडवत नाहीये आणि आता मात्र यावेळेला बेल्स विखरवले. विनीतला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. 20ला 3 धक्के. शाहिद मोमेन सर आणि एका साईडला जतीन भुया सर
आणि नदीम सर असे 3 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून JP पॅनल पॉप्युलर अंपायर पॅनल म्हणून ओळखलं जातं. काय एक्सप्रेशन आहेत वैभवच्या चेहऱ्यावरचे पाहायला मिळतात. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. काय फटका आहे, अप्रतिम ग्लोरियस शॉट वैभवच्या बॅटमधील खणखणीत चौकार. गुड शॉट, 4 रन. अप्रतिम खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटका कसा असावा याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवत असताना वैभव पाहायला मिळतोय. 24ला 3, 70 धावांचा पाठलाग करताना गुड डे 11 वैतरणा बॉयज. अप्रतिम फॉलो केलं होतं या बॉलला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा चौकार. कारण निजाई सारख्या चांगल्या गोलंदाजाला खेळणं फार कठीण असतं, परंतु वैभव मी थांबणार नाहीये, रडायचं नाही तर लढायचंय. वॉट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. काय फटका खेळला होता. बॉलला बरोबर फॉलो केलं होतं. शरीरापासून दूर खेळले होते. रिस्क घेतली होती, जोखीम पत्कारली होती आणि ती यशस्वीरित्या पार पाडली गेली. मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. कारण निजाई पुढे ससावेल फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. 28 धावा झालेत आतापर्यंत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ अखेरीस. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 42 रन. हे सामन्याचं समीकरण 21च्या सरासरीने खेळावं लागेल. रोहित वैती एका साईडला वैभव सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये एबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे. 12 बॉल 42 रन आणि 3 षटकांसाठी जो वेळ घेतलाय तो आपण पाहू शकतायत. अमर पाटील दर्शवतायत 13.5 मिनिटे, म्हणजे हे 6.5 मिनिटाचं षटक पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि यस जाऊया आपण नयन यांच्याकडे. अतिशय अप्रतिम AB ग्रुप ट्रॉफी 2026 सध्या आपण डे 5 मध्ये आहोत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. काहीतरी नाविन्य सातत्याने पाहायला मिळतं. हरीश्वर किनी साहेब संपूर्ण मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. मग टीम मॅनेजमेंट असेल आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅटचे एज इथपर्यंत आवाज आला होता. संदीप म्हात्रे साहेब यांना आपण पाहतायत. प्राण भोईर आज लग्न वाढदिवस सोहळा मात्र आपण पाहतायत तो सुद्धा सेलिब्रेशन केलं जाईल दरवर्षीप्रमाणे. आपल्याला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हर्षलजी घरत यांना आपण पाहू शकतायत आणि आदरणीय सन्माननीय संदीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपलं सहर्ष स्वागत आहे. उपेंद्रजी गरज साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून हेमंत पाटील सरांना आपण पाहू शकाल. अगदी संपूर्ण आणि त्यामध्ये या स्पर्धेचे प्रणेते आन बान शान मान सन्मान या स्पर्धेची धडकन अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजयजी भोईर साहेब अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके AB यांना सुद्धा आपण पाहू शकता मुख्य मंचावर. आणि नुकतंच एक सुंदर व्यक्तिमत्वाचं आगमन झालं. अर्थातच संदीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं वेलकम आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळून काढलाय, परंतु विनायक भोईरने आज जी फिल्डिंग केली ती लाजवाब पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 29 लॉस ऑफ 4 विकेट. कॉन्ट्रीब्युशन केलं जिग्नेश किनीने 3 षटकार, हर्षद मेहरचे ते 2 षटकार. जागृत मेहरने आज संधी मिळाली या संघामध्ये, त्याने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं. त्यावेळेला स्लोवर 1 बॉल जरूर होता. प्रशांत घरत विकेट किपरच्या भूमिकेत आणि इथे वैभवच्या खेळीला पूर्ण विराम. अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना वैभवला परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतायत AB ग्रुप ट्रॉफी 2026 डे 5 मध्ये
आणि पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. गुड्डू बॉईज एका साईडला गुड्डू 11 वैतरणा बॉईज वर्सेस जयू दुर्गेश 11 अर्नाळा. त्यापासून जयूच्या नावाने ती स्पर्धा आपण पाहतायत. अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम आणि त्या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा असतील. रोहन तांडेल सध्या ही माहिती देत असताना आमच्यापर्यंत 12th मॅन अगदी इत्यंभूत माहिती, मग ते ग्रामीण धमाका बिग बॅश असो. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडासा बॉल फिरवला होता. विघ्नेची हीच ताकद बनली गेली की पट्टी जर मातीची असेल तर तो आपली कला नेहमीच सादर करताना पाहायला मिळतो. गुड बॉलिंग, गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. संघाची धावसंख्या 29. त्या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं. मात्र इथून जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली काय घडलं गेलंय. नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर आहे. आणि ज्यावेळेला बॉल पिच झाला ना त्यावेळेला शाहिद मोमेन सरांची जी ॲक्शन होती ती वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली. कारण गोलंदाज मध्ये येतो गोलंदाजी करताना त्यावेळेला ते एक्सप्रेशन वेगळे असतात. त्यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती हर्षद मेहर. पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 या धावसंख्येवर. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एका साईडला पवनसूत नवली, जवळजवळ 50-60 वर्षांच्या पलीकडचा संघ सातत्याने मात्र जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून हा नवली संघ मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळतो. तर एका साईडला प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 हे दोन्ही संघ अप्रतिम आहेत. एका साईडला एक्सपिरियन्सचा संघ पाहायला मिळतो पवनसूत नवली, तर एका साईडला प्रसाद वॉरियर्स नानिवली. यस, षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 4 कंप्लीट झालेत. 4 षटकांचा खेळ अखेरीस 31 धावा. गुड्डू 11 वैतरणा बॉईज या टीमची स्थिती 19 मिनिटे बरोबर तुम्ही घेतले. 1 मिनिटे वाचवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. टायमिंगच्या बाबतीमध्ये बरोबर तुम्ही चाललेत. जय दुर्गेश 11 अर्नाळा टीम. प्रशांत गरत सध्या ऑलराऊंडरची भूमिका निभावत असताना आज बरीच खेळाडू नाही आहेत अर्नाळा टीममध्ये. जर आपण पाहिलं तर करण वैतीसारखा खेळाडू नाही आहे, अमित तांडेलसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मग विकास धसगर चिकासारखा खेळाडू आपण पाहू शकत नाही आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांची अनुपस्थिती, कदाचित उद्याच्या दिवसाची ती तयारी करत असतील. अप्रतिम चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला, सन्मान दिला या बॉलला. विनायक भोईरकडे जवळजवळ 5 ते 6 बॉल गेले, परंतु ग्राउंड फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. एक्सपिरियन्सचं खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि नम्रपणाचा खेळाडू कसा असावा हे सातत्याने विनयने आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये दाखवून दिलंय. सूर्यकुमार यादव यांच्याबरोबर बराच वेळ त्यांनी व्यतीत केला मुंबई प्रीमियर लीगमध्ये. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल उसी घेणारा डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 31 या धावसंख्येवर. 32 धावा झालेत. ऑन साईडला फ्लिक्सचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे विजयच्या बॅटमधून येईल अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका. षटकार 6. अप्रतिम प्रशांत गरजच्या विरोधात फटका खेळण्याची तयारी दाखवली. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने क्रॉस बॅटचा वापर केला. हर्षद मेहर बाउंड्री लाईन टच आहेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 39 या धावसंख्येवर. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत प्रशांत गरजच्या हातखंडामधून 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. टिंबीपाडा आगाशीच्या मैदानात अप्रतिम गोलंदाजी केली होती प्रशांत घरतने. यावेळेला लो फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर करत असताना मात्र हे ग्रामीण क्रिकेट आहे. जरी प्रशांत घरत एक चांगला खेळाडू असला तरी सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा ती धमक आहे हे भाविक यावेळेला दर्शवत असताना. छोटा पॅक बडा धमाका. गुड शॉट. 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला भाविकने. जरी आम्ही पराभवापासून दूर असलो तरी सुद्धा मात्र आम्ही इथे कोणत्याही प्रकारची कमी दाखवणार नाही. यावेळेला क्लीन बोल्ड फार वेगवान चेंडू होता. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं
आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब करत असताना 24 धावेने विजयी संपादन करत असताना आपण पाहू शकताय जयदुर्गेश 11 अर्नाळा टीम मिडल स्टम्प्स भेदला गेला होता. काय एक्सप्रेशन दाखवलेत यावेळेला, जणू काही यावेळेला स्क्रीनशॉट घ्यावं आणि वॉलपेपरवर ठेवावं अशा प्रकारचे मात्र हे एक्सप्रेशन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. हँडशेक करायला विसरू नका. दोन्ही टीम्सला मी विनंती करेन. गुड्डू 11 वैतरणा बॉयज, चला मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासायचे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला या मॅन ऑफ द मॅच मिस्टर हर्षद मेहर ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटकार आणि 1 विकेट घेत मात्र आपण पाहिलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची रेलचेल आपल्याला सध्या पाहायला मिळते. या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. अगदी चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये पाहुणे मंडळी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट देण्यासाठी अजयजी भोईर साहेब यांना, आणि हीच खूबी आहे या स्पर्धेची. चला हर्षद मेहर आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. केळवा ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय संदीपजी किनी साहेब, मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची यावेळेला मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. या आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. अगदी वेल प्लेड हर्षद, कसं वाटलं एकंदरीत खेळपट्टी कशी वाटली? ज्या वेळेला फलंदाजीसाठी गेला 2 शॉट ऑफ लेंथ बॉल मिळाले, त्यावर पिक केला आणि धावांचा वेग वाढवला. तर एक्झॅक्टली मात्र कसं वाटतं एकंदरीत या खेळपट्टीचं पिच क्युरेटरचं कौतुक कसं करशील आणि या मैदानाविषयी काय म्हणशील? विकेट बघितल्यावर बॅटिंगला खूप चांगले आहे. पहिल्या 2-3 षटकामध्ये आमचा स्कोर नव्हता, परंतु जिंकण्याची चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला आणि थोडे 2 शॉट लागले बॅटमधून आणि बरं वाटलं खेळायला. नक्कीच आज थोडीफार कुठेतरी गोलंदाजांची कमतरता जाणवते. मी थोडा आजारी आहे आणि दुसरं अजून त्याचे पर्सनल रिझल्टमध्ये येऊ शकले नाही. या स्पर्धेला एन्जॉय करतायत? गेल्या 3-4 वर्षापासून मी ही स्पर्धा खेळतो. खेळायला खूप मजा येते. थँक्यू व्हेरी मच हर्षद मेहर. हे होते हर्षद मेहर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आता जाऊया आपण दुसऱ्या मॅचकडे आणि ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगसाठी या आपण आवाज ऐकणार आहोत.